ग. हॅलो मैना, बोल ना. हॅलो, ऐक ना रोकडे, माझं ना तुझ्याकडे एक अर्जंट काम आहे. बोल ना. मला मुंबईला जायचंय, तर अर्जंटली गाडी अवेलेबल होऊ शकेल का? अरे यार, आता नेमका मी पण बाहेर आलो यार. आणि एक गाडी आत्ताच मुंबई एअरपोर्टला पाठवली मी, अर्धाच तास झाला. आधी बोलली असतीस ना, तुला पाठवलं असतं त्याच गाडीमध्ये. बरं ते सोड, जाऊ दे. मी बघतो, त्याला फोन करतो, कुठपर्यंत पोहोचला ते बघतो. मी काहीतरी मॅनेज करतो ना. नाही 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 नाही, रोकडे नसेल होत मॅनेज तर ठीक आहे, मी काहीतरी करेन. मी बसने जाईन मुंबईला. अरे बसवर कुठं भरोसा ठेवते? मध्ये थांबली तर 20 मिनिटं गेली. कधी येते कधी येत नाही. नाही मिळाली तर काय करणार? मग काय, जाईन चालत मुंबईला. चालत? ए मैना, इथे धनराज बसलाय काय? धनराज असताना तू चालत जाणार? तू गाडीनीच जाणार. जिथं आहेस ना तिथं बस, खुर्ची टाक, पाणी पी, निवांत. मी 5 मिनिटात कॉल बॅक करतो तुला. नाही नाही, बस बिसने अजिबात जायचं नाही. तू थांब थांब, मी करतो, कॉल बॅक करतो. अरे हां हॅलो दिन्या. नाही, काम होतं ते. अर्जंट मुंबई ट्रिप मिळालेली आहे. घरचंच काम आहे, जरा अर्जंट आहे. गाडी पाहिजे होती. हॅलो, बोल. हां, तुला म्हणलं होतं ना गाडी मॅनेज करायची. तिथं बसलीस ना, तिथं चहा घे, मस्त चहा पी. चहा होईपर्यंत गाडी दारात असणार तुझ्या. आईच्या गावात यार, रोकडे तू अनबिलिव्हेबल आहेस यार. थँक्स 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 अ लॉट. हा मै बोल. हा, अरे जरा खाली येतोस का? काय ग, काही सिरियस आहे का? सिरियस नाही आहे, पण महत्वाचं आहे. बरं बरं, आलोच. ओके. काय ग, काय झालं? अरे मी तू मुंबईला गेली. काय, हो. मुंबईला? ग, आत्ता वर आली होती मला भेटायला, कान दुखतो म्हणून. म्हणजे जरा तिचं मूड ऑफ वाटत होता, पण असं तडकाफडकी असं करेल वाटलं नव्हतं. आता मितू आहे ती अचानक आणि तडकाफडकीत जाणार ना. हो, पण अशी एकटीच गेली त्यांना भेटायला? हो ना. पण म्हणजे काय काय वाटतं तुला आता? काय माहित नाही आता, म्हणजे कॉन्फिडेंट वाटत होती, पण आतून घाबरली पण असेल ना. तू फोन करतोस का तिला? हा, मी फोन करतो. हा. ती आता तशी ऋषीकडेच असेल ना. ऋषी? अगं नाही, माझा एक मित्र आहे, कानांचा डॉक्टर आहे, तर त्याच्याकडे पाठवलं मी तिला आज. त्याच्याकडे असेल, मग तिला विचारतो काय. हाय, काय रे? हा, तू कानांच्या डॉक्टरकडेच आहेस ना? नाही नाही, मला एक अर्जंट काम आलं म्हणून मी मुंबईला चालली आहे. अगं हो, पण कान दुखतोय ना तुझा, मग आज जाऊन यायचं त्याकडे. नाही नाही, म्हणजे मी मुंबईला यायचं ठरवलं आणि अचानक थांबला कान दुखायचा. हो का? बर, मग मी येऊ का तुझ्यासोबत? नाही नाही नको, म्हणजे मी जाईन,
तू काळजी करू नकोस. नाही तसं नाही, म्हणजे तू शांतपणे विचार कर, घाई करू नकोस. म्हणजे तू खूप मोठी स्टेप उचललीस खरं, म्हणजे टेन्शन येऊच शकतं. काही काय, मला काही टेन्शन वगैरे आलेलं नाहीये. मी कॉन्फिडंट आहे मी एकदम. आणि मी काय आता लहान नाहीये, मी करू शकते माझ्या गोष्टी हँडल करेन. मी सगळं व्यवस्थित करेन. तू माझ्यावर अविश्वास दाखवू नकोस. अगं मी अविश्वास दाखवत नाहीये, मी फक्त म्हणतोय की टेन्शन आलं असेल तर मी येतो ना तुझ्यासोबत, नाही का? हे बघ, मी एक मोठा डिसिजन घेतलाय आणि तो मला तडीच न्यायचा आहे. ओके? बर ठीक आहे, पण मग मी काय करू? मला नाही माहिती, तुला हवं ते कर. आपण दुसऱ्यावर आपलं म्हणणं लादू शकत नाही कधीच. क्या हुआ? नाही मला आता म्हणाली की तुला हवं ते कर. काय करायचं मी? ती तुला हवं ते कर असं म्हणाली, मग तू हवं ते कर ना. नमस्कार माई, मी नलिनी बोलतेय. अगं बरं झालं नलिनी तू फोन केलास, मी तुला करणारच होते. किती गोड दिसत होती मैत्री तुझ्या साडीमध्ये. हो ना, म्हणून तर मी दृष्ट पण काढली तिची. अगं बाई हो का? पण साडी नेसल्यामुळे तिला वाटत होतं की आता आपण खूप मोठे झालो. एकदम साखरपुडा कधी करायचा वगैरे बोलत होती. हो म्हणजे माई सॉरी, आमचा तसा विषय झाला इथे. म्हणजे आम्ही तिला फक्त तिची इच्छा विचारली, हा बाकी काही नाही. पण तुम्हाला विचारल्याशिवाय, तुमच्या संमतीशिवाय आम्ही कुठलंच पाऊल उचलणार नाही आहोत. म्हणजे तुम्ही उगाच काहीतरी असं म्हणजे वेगळा अर्थ काढून गैरसमज करून घेऊ नका, एवढंच. अगं काय कमाल करतेस तू, इतक्या आनंदाच्या बातमीचा मी काय वेगळा अर्थ काढणार आहे? वेडी आहेस का? नाही म्हणजे असं नको ना वाटायला की आमची मुलाकडची बाजू आहे तर आम्ही आमच्या मनाप्रमाणे सगळं ठरवतोय आणि करतोय, असं नको. म्हणजे असं काहीही मला वाटलेलं नाहीये, तू चिंता करू नको. बरं माई, आज ना यांना वेळ होता तर आम्ही म्हणत होतो की तुमच्याशी एकदा येऊन जरा बोलायचं. तर येऊ का घरी? म्हणजे तुम्ही आहात का? अगं आहे ना, मी घरीच आहे, या तुम्ही जरूर या, वाट बघते मी. ठेवते हा. ओके. अच्छा. आम्ही कोणाचीही कमी भासू देणार नाही. मैत्रीचे आई वडील नसतील म्हणून काय झालं, पण आम्ही आहोत ना. नाही नाही, तुम्ही काही काळजी करू नका, ते येतील. मैत्री बोलेल त्यांच्याशी. मॅडम, तुम्हाला मोठ्या मॅडमनी बोलवले.